जे बहिणींचं संरक्षण करू शकतील, बहिणींचा सन्मान करू शकतील, बहिणींना त्यांचा हक्क अधिकार मिळवून देतील किंवा बहिणीसोबत तितकं प्रामाणिकपणे राहतील. नाहीतर आमच्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण म्हणून गाजावाजा करायचा आणि त्याच बहिणीच्या विरोधात भाऊजाईला, स्वतःच्या बायकोला किंवा अजून कुणाला उभा करायचं, तिला निवडणुकीत कसं पाडायचं याचा सुद्धा विचार करायचा. अशा लाडक्या भावांकडून काय अपेक्षा करणार? ज्यांनी गुलाबी झालर पांघरली अशा भावापासून पण सावधान राहायचंय. किंवा असाही भाऊ या महाराष्ट्रामध्ये आहे, 1500 रुपयाची बहिणींना बोळवण करून महाराष्ट्रातील तमाम बहिणींना सन्मानाची वागणूक देण्यापेक्षा, त्यांना खरं तर स्वाभिमानी बनवण्यापेक्षा त्यांना लाचार बनवण्याचा प्रयत्न करतायत राज्याच्या प्रमुख पदावर बसणारे सगळे लाडके भाऊ. सगळ्या पदांवर, शासकीय, प्रशासकीय किंवा इतर सगळ्या सामाजिक राजकीय ठिकाणी जे जे भाऊ पदावर बसलेले आहेत, त्या सुद्धा भावांनी आत्मपरीक्षण करण्याची तशी वेळ आहे. खरंच आपण आपल्या समोरच्या सगळ्या बहिणींना सन्मानाने वागणूक देतो का? अहो, ज्या सत्ता व्यवस्थेमध्ये मंत्रीपद लाडक्या बहिणींना दिलं जात नाही, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची? पण मित्रांनो, मी या मुद्द्यावर चर्चा करेलच किंवा चर्चा करावी अशी माझी खरंच मनस्वी इच्छा आहे. पण त्याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये जे काही महत्वाचे 2-3 विषय आहेत, ते विषय फार महत्वाचे आहेत आणि त्याच्यावर आज रविवार आहे, खास करून चर्चा केली पाहिजे. आणि चर्चा ही 3-4-5 मुद्द्यावर आहे, जे महाराष्ट्रातले सगळ्यात ज्वलंत मुद्दे आहेत. आणि असं वाटतं की आज त्या विषयावर चर्चा केली पाहिजे. म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, फॉलो करा. कारण जे काही आपण चर्चा करणार आहोत इतकी महत्वाची आणि सामाजिक हिताची आहे की आपल्या प्रत्येक लोकांपर्यंत ती पोहोचली सुद्धा पाहिजे. म्हणून जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही युट्यूबवर आहात, इंस्टाग्रामवर आहात, फेसबुकवर आहात, सगळ्या ठिकाणी आपण ही चर्चा यासाठी करतोय की आपण त्या पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी जो आपला माणूस जोडला गेलेला आहे त्याला आपल्याला कनेक्ट करता येईल. मित्रांनो, जय भीम. मित्रांनो, मला याच विषयावर का चर्चा करावीशी वाटते, ते मुद्दे कोणते त्याच्यावर आपण चर्चा करूया. महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील आज जो काही निर्णय घेणार आहेत तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल, महत्वाचा असेल का? तिथं सुद्धा इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे बंडखोरी होईल. त्याचबरोबर जर मराठा असेल, मुस्लिम असेल, दलित असेल आणि इतर अजून समाज असेल, हे जर सगळे एकत्र आले तर महाराष्ट्रात खरंच पर्यायी चांगलं परिवर्तन घडेल का? आणि घडलं पाहिजे यासाठी महाराष्ट्राच्या मनात काय चाललंय याच्यावर चर्चा करायची. दुसरा महत्वाचा मुद्दा विधानसभेच्या निवडणुका आहेत. विधानसभेच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक जण स्वतःला काहीतरी आजमावू पाहत आहे. सत्ताधाऱ्यांनी काही विद्यमान आमदारांना घरी बसवलं, विद्यमान आमदारांनी त्यांच्या विरोधात बंड केलं, सत्ताधाऱ्यांनी आजपर्यंत नुसत्या भूलतापांना बळी पाडलं, आश्वासनं दिली. प्रत्यक्षात महाराष्ट्रातल्या लोकांना खरंच काही मिळालं का? या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत आणि ती चर्चा झाली पाहिजे. कारण उठा उठा दिवाळी आली. 5-10 वर्षात जो काही त्रास झालाय त्याचा बदला घेण्याची वेळ आली. त्याचबरोबर आजचा आणि उद्याचा दिवस तसा महाराष्ट्रासाठी सुद्धा फार महत्वाचा आहे. माझा तिसरा मुद्दा आहे की परत एकदा उठा उठा सकाळ झाली. आता अपक्षांना किंवा प्रस्थापितांविरोधात जे जे उभे आहेत त्यांना गप्प बसवण्याची, त्यांचा फॉर्म पाठीमागे काढून घेण्याची सुद्धा वेळ आलेली आहे. हा सुद्धा तितकाच महत्वाचा मुद्दा आहे. आणि चौथा महत्वाचा मुद्दा ज्याच्यावरून महाराष्ट्रात रान पेटलंय, सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून काढलंय, तो म्हणजे आरक्षण. आरक्षण सरकार देणार आहे की नाही, देऊ शकतं की नाही, किंवा माननीय न्यायालयात ते टिकेल की नाही, एवढं सगळं होत असताना प्रकाश आंबेडकरांनी
जो नवीन एक राजकीय शाब्दिक बॉम्ब टाकला की जर हेच सरकार परत रिपीट सत्तेवर आलं तर ओबीसींचं आरक्षण रद्द होणार किंवा दलितांच्या आरक्षणावर गदा येणार, याचा अर्थ काय? त्या आंबेडकरांपासून ह्या आंबेडकरांपर्यंत जर आरक्षणाच्या बाजूने ही लोक असतील तर मग ते असं बोलले असतील तर त्याला काहीतरी बेस असेल. या मुद्द्यावर चर्चा करू. चर्चा ढोबळ असेल. तुम्ही जर मध्ये कमेंट काही टाकण्याचा प्रयत्न केला किंवा कमेंटवर काही चर्चा करायची म्हटलं तर आपण त्याच्यावर नक्कीच चर्चा करू. फक्त विनंती एवढीच आहे, जास्तीत जास्त फॉलो करा, सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्ही आम्ही कनेक्ट राहू, अन्यथा कनेक्ट राहणार नाही असं मला वाटतं. म्हणून जोडले जाऊयात आपण आणि जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही घडतंय, चांगलं घडतंय, वाईट घडतंय, राजकीय लोक आहेत, पैशावाली लोक आहेत, त्यांचं त्यांच्या पद्धतीनं जे काही चाललेलं आहे ते उभ्या महाराष्ट्रानं पाहिलंय. प्रस्थापित सरंजाम पिढ्यानं पिढ्या राजकारण करत आलेत. गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर, कुठल्याही जातीचा असू द्या, त्यांच्या हिताचं कोण बोलतंय? बरं बोलण्यापेक्षा खरं कोण बोलतंय? लोकांच्या गरजा काय आहेत? लोकांना महागाई, बेरोजगारी किंवा ज्या जीवनावश्यक त्यांना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, मोकळ्या मनाने जगण्याची त्यांना हिंमत असेल, हे सध्याच्या व्यवस्थेमध्ये त्या पद्धतीनं मिळतंय का? या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करत असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे? सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सध्याचं आरक्षण. उद्याची जर पिढी स्वतःच्या पायावर उभी राहायची असेल, उभी राहिली पाहिजे, स्वाभिमानी उभी राहिली पाहिजे, कर्तृत्वाने उभी राहिली पाहिजे, प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नक्कीच नाही आणि नसला पाहिजे, पण ज्याला गरज आहे आणि जो त्या घटनात्मक चौकटीमध्ये बसतो त्याला आरक्षण मिळालं पाहिजे. देण्याची इच्छाशक्ती सरकारची आहे का? सरकारची असती तर ती घटनात्मक चौकटीत राहूनच आरक्षण दिलं असतं. मनोज जरांगे पाटील असतील, त्याच्या अगोदर गेली 30-40 वर्ष लढणारे पुरुषोत्तम खेडेकर साहेब असतील, त्यांच्या अगोदर जे 30-40 वर्षामध्ये लढले ते विनायक मेटे असतील किंवा अण्णासाहेब पाटील असतील. हा झाला मराठा आरक्षणाचा मुद्दा. धनगर आरक्षणाची सुद्धा तीच परिस्थिती आहे. इतकी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लोक लढतायत. 40 वर्ष फक्त लागू करायचंय. इथं आरक्षण पाहिजे नाही तर देशात ज्या काही 336 नंबरला आणि मग केंद्राच्या यादीमध्ये आणि राज्याच्या यादीमध्ये जो काही गडबड घोटाळा आहे तो फक्त लागू करण्याचा विषय, पण सरकारची इच्छाशक्ती नाही, त्यांचं सुद्धा भांडण आहे. कोण बोलतंय याच्यावर? धनगरांचे सुद्धा बरेच नेते चर्चा करतायत. आज आदिवासींची परिस्थिती काय आहे? दलितांची परिस्थिती काय आहे? केंद्र सरकारने SC ST मध्ये सुद्धा आता सब कॅटेगरी करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यावर म्हणजे दलित बांधव त्यांची प्रतिक्रिया काय आहे? या सगळ्या विषयावर ज्यावेळेस कोणतरी चर्चा करते, त्या समाजाच्या लोकांनी चर्चा करण्यापेक्षा बाहेरच्या लोकांनी सुद्धा घटनात्मक चौकटीत राहून जर चर्चा केली, मला असं वाटतं ठाम राहतं. संतोष शिंदे त्या बाबतीत बरं बोलण्यापेक्षा खरं बोलणार आणि खरंच घटनात्मक चौकटीमध्ये आरक्षणाची मर्यादा 52% वर वाढवल्याशिवाय हे आरक्षणाचे प्रश्न सुटणार का? हा सुद्धा कळीचा मुद्दा आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर बऱ्याच सगळ्या संघटना लढत होत्या, भांडत होत्या. प्रामुख्याने सांगा, आज मनोज जरांगे पाटलांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला किंवा ते कालपर्यंत किंवा आजपर्यंत देवेंद्र फडणवीसांनीच आरक्षणाला त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून टाकलं, फडणवीसांमुळे आरक्षण मिळत नाही, ही जी त्यांनी काही एक लाईन धरलेली आहे, अर्थात फडणवीसांना विरोध नाही, त्यांच्या मागच्या पक्षाला आणि त्यांच्या मागच्या पक्षाच्या विचारांना, ज्यांना आरक्षणच ही प्रक्रिया मान्य नाही, संघाला आरक्षण मान्य नाही, कदाचित त्यांना ते सांगायचं असेल. बघणारे आणि ऐकणारे हे वेगळ्या नजरेने पाहत असावेत, जेणेकरून त्यांना मूळ टार्गेट दिसत नाही, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही आरक्षणाबद्दल चर्चा करतो, राज्यकर्ते म्हणून सरकारची इच्छाशक्ती आहे का
हे तपासत असताना संभाजी ब्रिगेडनं मधल्या काळामध्ये जे की उद्याची 25-26 म्हणजे 2025-2026 मध्ये जी राष्ट्रीय जनगणना होणार आहे, जी राष्ट्रीय जनगणना 21-22 मध्ये होणार होती, त्यावेळेस प्रामुख्यानं मागणी त्या ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली होती की ओबीसी सह सगळ्या जातींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय तुमची माझी आपली आकडेवारी ठरणार नाही, कळणार नाही आणि आरक्षण त्या पद्धतीनं मिळणार नाही, असं ज्यावेळेस सांगितलं जात होतं, बोललं जात होतं, त्यावेळेस माननीय प्रधानमंत्री मोदीजी म्हणाले की जातनिहाय जनगणना करता येणार नाही. कारण हाच मुद्दा ज्यावेळेस काँग्रेसने घेतला त्यावेळेस मोदींनी सांगितलं की तुम्हाला जाती जातीमध्ये विभागणी करून त्यांच्यात भांडणं लावायचेत का? आता जो ओबीसी नेता देशाचा प्रधानमंत्री म्हणून प्रतिनिधित्व करतो त्यांना जातनिहाय जनगणनेचं वावडं असू शकतं, हा त्यांच्या विचारांचा अडसर आहे का त्यांना याविषयी माहिती नसेल किंवा हे करायचं नाही? हेच 2-3 मुद्दे प्रामुख्यानं महाराष्ट्रासमोर येतात. बरोबर याच गोष्टीवर मनोज जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी बोट ठेवलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा प्रश्न संभाजी ब्रिगेड असेल, मराठा सेवा संघ असेल, जिजाऊ ब्रिगेड असेल, मराठा महासंघ असेल, ह्या झाल्या मराठा संघटना, शिवसंग्राम असेल, धनगर समाजाच्या यशवंत सेना असेल, मल्हार सेना असेल, म्हणजे सकल धनगर समाज असेल, सकल इकडं मराठा समाज असेल. मुस्लिमांबद्दल बोलायचं नाही, हिंदुत्ववादी सरकार आहे, मुस्लिमांना आरक्षण देणार नाही किंवा देईल की नाही माहित नाही, सरकार बदलल्याशिवाय तो प्रश्न मार्गी लागणार नाही. पण हिंदुत्ववादी आमदार सुद्धा, मग ते कुठलेही असू द्या, पिंपरी चिंचवड किंवा कुठलेही, त्यांना मात्र आता मुस्लिम महिलांचं सुद्धा संरक्षण करण्याची इच्छा म्हणजे त्यांच्या व्हिडिओतून किंवा इकडून प्रसिद्ध झाली. म्हणजे राजकारणासाठी सगळं बाजूला ठेवून प्रचार महत्वाचा वाटतो आणि निवडून येण्यासाठी सगळ्या जाती धर्माची मतं लागतात, हे तितकंच वास्तव खरं आहे. पण ह्या सगळ्यांना डायव्हर्ट करण्यासाठी वेगळे वेगळे असे मुद्दे काढले जातात. मूळ मुद्दा विधानसभेच्या निमित्तानं जरांगे आता जर उमेदवार उभे करणार असतील, सरकार म्हणजे काहीच करू शकत नाही, निष्क्रिय आहे, निष्प्रभ ठरलं. म्हणूनच आताच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जर स्वतंत्र चांगले लोक निवडून दिले, स्वतंत्र पर्याय दिला, जसं जरांगे देत आहे, जसं संभाजी ब्रिगेड देत आहे, जसं वंचित बहुजन आघाडी देत आहे, जसं अजून वेगळे वेगळे राजकीय पक्ष देतात, इकडं महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि मग आता तिसरी आघाडी, ह्या सगळ्या ज्या काही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय गोंधळ घालू पाहतायत, जे 0 अंशावरून आता 90 अंशाचा कोण उभा करतायत, त्या सगळ्यांमध्ये एक वाक्यता आहे की नाही माहित नाही, परंतु या सगळ्यांचा उद्देश मंत्रालयावर झेंडा फडकवण्याचा आहे. पण तिथं हा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागणार नाही म्हणून जरांगे पाटील त्यांना अपेक्षित असलेल्या लोकांशी चर्चा करून ते नवीन काहीतरी करू पाहत आहेत. इथं तो मुद्दा यशस्वी होईल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही 100% जरांगे पॅटर्न चालणार या बाजूचे आहात का जरांगे पॅटर्न मुळे कुणाला फायदा होईल आणि कुणाचे मतं खाल्ले जातील आणि मग त्याचा फायदा सरळ कुणाला होईल, तो पक्ष सत्तेत येईल, या बाजूचे आहात? टक्केवारी मनोज जरांगे पाटलां 100% जरांगे पाटलांवर मत आहे का इतर राजकीय पक्ष या सगळ्या गोंधळामध्ये स्वतंत्र आपली रेष पुढे ओढत नेतील, हा सुद्धा शोधण्याचा मुद्दा आहे. कारण आता आरक्षण जर नाही मिळालं, कारण जरांगेंच्या मराठा, मुस्लिम आणि दलित ह्या MMD प्रकरणामुळे किंवा त्याच्या अगोदर मुंडेंनी माधव पॅटर्न आणला होता, मराठा, माळी, धनगर, तर या सगळ्या मुद्द्यावरून आता राजकीय गणित साध्य करण्यासाठी सुद्धा वेगळे वेगळे प्रकार त्या ठिकाणी केले जातील. याचा फायदा होणार का? काय तुमचं मत आहे? कारण याचा जर फायदा होणार असेल तर महाराष्ट्राचं राजकीय चित्र पूर्ण बदललेलं असेल. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षापासून सगळ्या राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्यांनी राज्यातील प्रादेशिक पक्ष संपवायचे किंवा नसले पाहिजेत अशी भूमिका घेतलेली आहे. जरी काही प्रादेशिक पक्षाचा किंवा ज्यांची थोडी मोठी ताकद राहिली त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला असला
शर्टलेस भूमिका कदाचित काही लोकांना वाटत असली तरी सुद्धा त्या अंगाने ते विचार करतील असं वाटतं. नमस्कार भाऊ. आणि मग या अशा सगळ्या प्रकारामध्ये या सगळ्या गोंधळामध्ये राजकीय गणित काय असणार किंवा काय होतील याकडे सुद्धा बारकाईनं पाहणं गरजेचं आहे. आणि हा मुद्दा सोडून चालणार नाही, अन्यथा गोंधळ होण्याची शक्यता आहे. आता ह्या आरक्षणाच्या सरकारमधल्या लोकांनी फारसं प्रतिनिधित्व किंवा मनावर घेतलं नाही. अजित पवारांच्या लोकांना जरांगे पाटलांची गरज आहे म्हणून सगळे लोक जरांगे पाटलांकडे येऊन भेटतायत, नतमस्तक होत आहेत. आमदार होत आहेत, मंत्री होत आहेत, खासदार होत आहेत, संत्री होत आहेत, सगळे भक्त, अंधभक्त सगळे दादा गटाचे सुद्धा नतमस्तक होत आहेत. शिंदे गटांचे होतात का नाही? शिंदे गटाचे सुद्धा आमदार, मंत्री, संत्री सगळे मुख्यमंत्री महोदयांपासून सगळे जरांगेंना भेटतायत. जरांगेंची सगळ्यांना गरज आहे. शिंदे साहेबांना आणि त्यांच्या लोकांना कळलंय, झटका लोकसभेत बसलेला आहे, तेही सगळे जाऊन नतमस्तक होत आहेत. फडणवीसांचं काही वेगळे का? फडणवीसांवर टीका करत असल्यामुळं भाजपचे काही लोक घाबरून भीत कदाचित जाऊन त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतायत. मग कधी निम्म्या रात्री जातात, कधी फोनवर बोलत असतील, अदृश्य हात त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं पाहत असतील. आणि या सगळ्या गोष्टीवर ह्या सगळ्या भूमिका ज्यावेळेस सगळे राजकीय पक्ष हे सत्ताधारी सुद्धा जाऊन बसतात, तसं महाविकास आघाडीचे सुद्धा, शरद पवार गटाचे सुद्धा खासदार जरांगेंकडे पडीक आहेत, आमदार जातात किंवा सगळे फक्त आता पवार साहेबच जायचे राहिले जे सुरुवातीला गेले होते. उद्धव ठाकरेंचे पण बोटावर मोजणे एवढे आमदार जाऊन जरांगेंना भेटून आलेत, खासदार भेटून आलेत, नेते समाजातली लोक सुद्धा जाऊन भेटून आलेत. त्याच्यापेक्षा हाईट म्हणजे पाणी तापावं असं काँग्रेसचे सुद्धा घाबरून ते आता निपक्ष म्हणजे ते जातीच्या पलीकडे जाऊन काम करतात काँग्रेसवाले. फार म्हणजे ते सेक्युलर फक्त बोलायला त्यांची आयडियोलॉजी आहे. ते सुद्धा तिकडे जाऊन भेटून आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोत. शेवटी जे घाबरून त्या ठिकाणी निवडणुका लढवतायत त्यांना सगळ्यांना जरांगे देव पावल्याशिवाय पर्याय नाही. आता हा जरी आढावा लक्षात घेतला, ही सगळीच माणसं सभागृहामध्ये आरक्षणाच्या बाजूने आहेत असं अजिबात म्हणता येणार नाही. आणि आमच्या मित्रांनी फार चांगला मुद्दा त्यांनी सांगितलाय की हे सगळं ठीक आहे, हे सगळं मान्य पण करूयात, पण विचारधारेचं काय? विचारधारेवर या गोष्टी काही बेस आहे की नाही? कारण एखाद्या नेत्याला, मग तो समाजकारणातला असू द्या, राजकारणातला असू द्या, जर विजन नसेल, त्याचा दृष्टिकोन स्पष्ट नसेल, त्याच्याकडे विचारांची फौज नसेल, त्यांच्याकडं म्हणजे बेसलेस कार्यक्रम असेल आणि काही तिरसट बोलण्याचा कार्यक्रम, सगळ्या पक्षांबद्दल बोलतोय मी, मग ते त्याला जरांगे पाटील सुद्धा अपवाद नसेल. सगळ्यांकडे विजन असेल तरच ती चळवळ मोठी होईल, पुढे जाईल किंवा यश मिळेल असं कदाचित बऱ्याच जणांना वाटतं. ही गोष्ट 100% खरंय. ज्या पक्षाला, ज्या नेत्याला जर विचारधारा नसेल आणि काय करायचं ह्याचं विजन नसेल तर तो काही करू शकणार नाही. पण आता आपली संस्कृती पूर्वापार चलत आली की एखाद्या म्हणजे जसं आपण नेता ठरवतो, ह्या पक्षाचा, त्या पक्षाचा, त्या पक्षाचा, त्यानं बंडखोरी करू द्या, गद्दारी करू द्या, कितीही वेगळ्या वेगळ्या पक्षात उड्या मारू द्या, त्यांनी जी भूमिका घेतली, तुम्ही सांगाल ते धोरण आणि तुम्ही मांडाल ते तोरण आणि बांधाल ते तोरण आम्हाला मान्य, असे म्हणणारे भक्तांची संख्या काही कमी नाही. दगडाला सुद्धा शेंदूर फासल्यानंतर देव म्हणणारी माणसं आम्ही कशावरही विश्वास ठेवतो. विजन असेल तर ते चिरकाल टिकू शकतं. हा साधा सरळ मुद्दा आहे. आता आरक्षणाचं काय होणार आणि जरांगे पाटील काय भूमिका घेणार, का महाराष्ट्राला हादरा देणार, का तिथं सुद्धा बंडाळीचं काय होणार, म्हणून त्यांनी सुद्धा आता शपथपत्र ते स्टॅम्पवर घेतील किंवा लेखी घेतील सगळ्या उमेदवारांकडून. एक उमेदवार समजा पुण्यातून एका मतदारसंघातून एक उमेदवार दिला आणि इतर 10 लोकांनी भरला असेल तर बाकीच्यांनी विड्रॉ करायचा असं ठरलंय. कारण उद्या 3 वाजेपर्यंत हा सगळा कार्यक्रम आहे, म्हणून याच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे. माझा दुसरा महत्वाचा मुद्दा होता जरांगे फॅक्टर कशा पद्धतीनं चालेल, का गोंधळ घालतोय.
त्याचा सगळ्यात महत्वाचं कारण आहे सत्ताधारी. सत्ताधाऱ्यांनी फक्त आश्वासनाची खैरात दिली, सरकारने वेळ काढूपणा केला. या सरकारवर लोकांनी का विश्वास ठेवायचा असा प्रश्न तमाम जनतेमध्ये आहे. आता पक्ष एवढे झालेत, नेते एवढे झालेत, जनता सुद्धा काही दिवसांनी गावागावात झेंड्यावरून ओळखली जाईल की हे कुणाकडे आहेत आणि ते कुणाकडे आहेत. पण लाडकी बहिणी योजना आणून सरकारने महिलांचं भलं केलंय. आज भाऊबीज आहे. खरंच महिलांचं संरक्षण भाऊ करू शकतो का त्याच बहिणीला सक्षम पायावर उभं करू शकतो, हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. जर सरकारला सध्या जाहिराती देऊन आचारसंहितेत निवडणुकाच्या काळात जाहिरात द्यावी लागते, कसली की जर महायुतीचं सरकार, फडणवीसांचं सरकार परत नाही आलं, भाजपचं सरकार परत महाराष्ट्रात सत्तेवर नाही आलं, तर ही लाडकी बहीण योजना येणारं सरकार म्हणजे महाविकास आघाडीचं किंवा काँग्रेसचं सरकार ही योजना बंद पाडेल. कशी बंद पाडेल? ज्या मुख्यमंत्र्यांनीच आश्वासन दिलं होतं की हा कायदा झालाय, प्रशासनाने तशी मंजुरी दिली, जर तिजोरीत खडखडाट असेल, समजा दुष्काळच पडला भयानक किंवा अजून काही आसमानी सुलतानी संकट आलं, तरच पैसे नाहीत म्हणून योजना बंद पडू शकते. अन्यथा सध्या तरी योजना बंद. असं मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा खोट्या जाहिराती देऊन आम्ही कसं लाडक्या बहिणीचे त्या ठिकाणी विचार करणारे आहोत अशा पद्धतीनं कदाचित त्यांनी भूमिका घेतलेली आहे. आता हे जरी सगळं खरं असलं, असं आहे का हो? असं खरंच त्या ठिकाणी आहे का? सरकारला भीती वाटते आम्ही सत्तेवर येऊ की नाही, कारण महागाई ज्या पद्धतीनं वाढली, महिलांचं कुटुंब चालवण्याची किंवा इतर गोष्टी असह्य झालेल्या आहेत, म्हणून सरकारवर आणि त्यांच्या आश्वासनावर अजिबात विश्वास नाही. जे जनतेकडून घेतलंय टॅक्स रुपये, जीएसटी आणि इतर गोष्टीतून, तेच तुम्ही तुटपुंजा रकमेत 1500 रुपयात देतायत. त्याच्यात काय भलं होणार आहे हे तमाम लोकांना माहिती आहे. म्हणून राज्यकर्ते अस्वस्थ आहेत. आणि सुरुवातीला जो मुद्दा घेतलाय, जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे आणि आरक्षणाच्या रेट्यामुळं सगळे सत्ताधारी घाबरून गेलेत, सत्तेवर येतील की नाही. बहुतांश लोक म्हणजे 40 आमदार एका पक्षाचे पक्ष फोडून इकडे आलेत, त्यांना तर गॅरंटीच नाही, शिक्काच आहे कपाळावर की आम्ही बंडखोरी केलेली, आम्ही 50 खोके घेतलेले. त्यांच्यावर जनता विश्वास ठेवील की नाही? ज्या मतदारांचा, मतदारसंघाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा विश्वासघात झालेला आहे, ती लोक परत ह्यांना विश्वासघात करायला परत निवडून देतील, शंका वाटते. आणि याच्यावर जनतेनं विचार करणं फार गरजेचं आहे. आणि खरी गोष्ट आहे, विजन जर नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी काही कामाच्या नाहीत, हेही तितकंच ताकदीनं सांगावं आणि मांडावं लागेल. आणि या वास्तव विचारधारेचा फार मोठा म्हणजे गर्भित अर्थ आहे असं म्हणायला हरकत नाही. माझा तिसरा महत्वाचा मुद्दा होता. हा मुद्दा मला असं वाटतं की फार गहन आहे. लोकांना 100% सत्ता परिवर्तन पाहिजे. सत्ता संघर्ष प्रत्येकाने भयानक पद्धतीने ह्या 2-2.5 वर्षात पाहिलं. कोणीच कोणाचं नाही. विचारधारा, आयडियोलॉजी तर ते फार हे झालंय, निष्ठेला सुद्धा किंमत नाही, आणि स्वाभिमान तर सगळ्यांनी सरेंडर केलाय असं म्हणायला हरकत. तिसरा महत्वाचा मुद्दा जो महाराष्ट्राच्या हिताचा आहे, जो महाराष्ट्राच्या लोकांनी स्वतः निर्माण केलेला आहे. आज काय परिस्थिती आहे तरुणांची, आज काय परिस्थिती आहे तरुणींची, महिला सुरक्षेची, इतर सगळ्या गोष्टीची, याच्यावर कोण बारकाईनं विचार करणार आहे की नाही? सोशल मीडियावर सगळी दंग आहेत, खरं काय आणि खोटं काय मान्य करायला कुणी तयार आहे की नाही? आज महापुरुषांची बदनामी केली जाते, महापुरुषांना बदनाम केलं जातंय, चेष्टा केली जाते, एकेरी भाषेत बोललं जातंय. कोणतरी राज्यपाल असू द्या किंवा एखादा राष्ट्रीय प्रवक्ता असू द्या, अजून कुणी असू दे, इतिहासाची माहिती नसताना ही लोक बोलतायत. आणि पदावर बसून कशाही पद्धतीची जर विचारधारा, आयडियोलॉजी, शब्द मांडत असतील, विचार करायला लावणारी गोष्ट आहे. या मुद्द्यावर आम्हाला काही वाटतं की नाही? आम्ही बोलणार आहोत की नाही? सत्तेत कोण येणार हा तिसऱ्या महत्वाच्या विषयावर चर्चा करत असताना सत्तेमध्ये कोण बसू शकतं अशी लायक माणसं तरी निवडून द्यावीत की नाही? आज परिस्थिती अशी
अपक्षांची संख्या भयानक पद्धतीनं वाढते, कारण सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, विद्यमान निष्क्रिय लोकांना घरी बसवलं, बऱ्याच पक्षामध्ये बंडखोरी झाली, बरेच 3-3 पक्ष जॉईंट व्हेंचर असल्यामुळं आपला इथं निभाव लागणार नाही म्हणून तिसरा चौथा पक्ष बघतायत, आणि नाहीच कुठं काय झालं तर ते अपक्ष लढवण्याची भाषा वापरतायत. अपक्ष जर लढवत असतील, अपक्ष जर निवडणुका लढत असतील, तर एक गोष्ट परत लक्षात घेतली पाहिजे. ती गोष्ट अशी आहे की ज्या अपक्षांना म्हणजे कमी लेखलं जायचं, शूद्र ठरवलं जायचं किंवा त्यांना गृहीत धरलं जात नव्हतं, तिथं आता आमदार, माजी आमदार किंवा मोठे मोठे नेतेच अपक्ष उमेदवारी लढतायत. सत्ताधाऱ्यांना जबरदस्त झटका आहेच, विरोधकांना सुद्धा आहे, पण सगळ्यात महत्वाचं, प्रत्येकालाच आमदार होण्याची स्वप्न गुडघ्याला बाशिंग बांधून जे जे लोक फिरतायत, पळतायत किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी कुठेही उड्या मारतायत, इकडं नाही दिलं तिकडं, तिकडं नाही दिलं तिसरीकडं नाही दिलं तर मग अपक्ष, ही जी आयाराम गायारामांनी सध्या मार्केट वाढवलंय हे सुद्धा तितकंच लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग चौथा पॅटर्न जातीच्या नुसार जरांगे पाटलांचा, आता त्यांनीच सगळ्यांना सामावून घ्यायचं ठरवलं, ते एक कलमी तंबू आता त्यांचा सुद्धा सुरू आहे. हा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. याच्यावर कुणी बोलायला तयार नाही, याच्यावर कुणी भूमिका मांडायला तयार नाही. याच्यावर भूमिका मांडावी अशी जर कुणाचीच इच्छाशक्ती नसेल तर महाराष्ट्रात काय होणार? महाराष्ट्रात याच्यासाठी कुणी बोलणार आहे की नाही, भांडणार आहे की नाही? आज सध्या सगळं दुर्लक्षित आणि असुरक्षित असताना, कायद्याचा बट्ट्याबोळ असताना आणि म्हणजे राज्याचे प्रमुखच फुल झेड सुरक्षा व्यवस्थेमध्ये फिरत असताना सामान्य माणसांनी काय करायचं त्याचा सुद्धा विचार होणं तितकंच गरजेचं आहे असं म्हणायला हरकत नाही. आज हा शेवटचा महत्वाचा मुद्दा जो आहे तो महाराष्ट्राच्या समाजकारण आणि राजकारणाशी निगडीत आहे. पुरोगामी चळवळी, पुरोगामी विचार, परिवर्तनवादी भाषा बोलणारे सगळे आता पक्षांमध्ये विभागले गेलेले आहेत. सगळे स्वार्थी विचार करू लागलेले आहेत, स्वार्थाने भूमिका मांडू लागलेले आहेत. पण छोट्या छोट्या प्रादेशिक पक्षांना संपवण्याची, त्या विचारधारेंना, संघटनांना संपवण्याची जबाबदारी जर दिल्लीश्वरांनी घेतलेली असेल आणि आमचे प्रश्न मांडणारेच कुणी नसतील तर मग आता आम्ही कुणाच्या बाजूने आणि कुणासाठी किती दिवस भांडायचं आणि भूमिका त्या ठिकाणी मांडायच्या या सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आणि हीच मोठी दरी सध्या समाज व्यवस्थेमध्ये निर्माण झालेली आहे. आज प्रश्न सोडवणारे त्या ठिकाणी येणार, बंडखोरांचा म्हणजे जो काही उठाव आहे याच्यामध्ये फायदा कुणाला होणार आहे, कोण कुणाचा फायदा करून घेतय किंवा देतय, कोण कुणाचं मत खाऊन दुसऱ्याला मदत करतय, याचं सुद्धा गोळाबेरीज आता महाराष्ट्रामध्ये करणं गरजेचं आहे, जे होताना दिसत नाही. आज महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या हिताचं बोलणारी एक संतोष शिंदे बोलतोय, याचा अर्थ संतोष शिंदे काय लय भारी नाही किंवा संतोष शिंदे महान व्यक्ती आहे अशातला काय भाग नाही. आमच्या सर्वसामान्य लोकांच्या मनात काय चाललंय हा विचार, हे शब्द फक्त संतोष शिंदे मांडतोय. म्हणून संतोष शिंदेला तुमच्यासारखे हजारो लाखो रोज लोक पाहतायत. याचा अर्थ असा आहे, तुम्ही तुमच्या नेत्यापर्यंत किंवा समोर असणाऱ्या नेत्यांपर्यंत जाऊन मांडू शकत नाही, बोलू शकत नाही, कुठलीच गोष्ट करू शकत नाही. म्हणून तुमच्या मनातलं या समाज माध्यमाच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर जात आहे, ही काही साधी गोष्ट नाही. आज कोणीही सुरक्षित आहे असं सांगू शकत नाही. नेते सुरक्षित नाहीत, नाहीतर लगेच ह्यांच्या विरोधात निवडणुकीला जरी उभं राहिलं तर लगेच ईडी सीबीआय ऍक्शन मोडवर असतं. हा सगळा प्रपंच उभ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे आणि त्याच पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत असं मला वाटतं. सगळ्यांना एवढीच विनंती, सगळ्या विचारांचा, पक्षांचा, नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा राजकीय गोंधळ सुरू आहे. तुम्ही आम्ही मात्र संयमानं शांत राहून या सगळ्या गोष्टीकडे बारकाईनं लक्ष देऊन समोरच्या मतदानाला जाते वेळेस सत्सग विवेक बुद्धी ध्यानात मनात ठेवून आपला मेंदू मतदानाला सोबत घेऊन जा. आता प्रचाराचे किंवा पक्षाच्या म्हणजे सभेच्या निमित्ताने सगळे लोक समोर येतील. जमलं तर त्यांना प्रश्न विचारा, नाही जमलं तर मतदानाला जाताना मात्र उमेदवारांची यादी
बारकाईनं तपासा. त्यांनी किती उड्या मारून वेगळ्या वेगळ्या पक्षात गेलाय, त्यानं गुलामीचं आयुष्य जगण्यासाठीच त्या ठिकाणी जन्म घेतलाय का लाचारी करण्यासाठी उमेदवार म्हणून महाराष्ट्रासमोर येतोय, मतदारसंघासमोर येतोय, मतदारांसमोर येतोय, हे तपासा. तो जर दलबदलू असेल, पैशासाठी सगळं विकणारा असेल, ही माणसं तपासा आणि यांना खड्यासारखं बाजूला ठेवा. आणि लोकशाही जिवंत ठेवणारे, संविधान जिवंत ठेवणारे, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून एकतेची भाषा बोलणारे पक्ष किंवा तसा उमेदवार डोळ्यासमोर ठेवा. आणि सत्सक विवेक बुद्धी जागेवर ठेवून मेंदू सोबत घेऊन तुम्ही जाणारच आहात. योग्य व्यक्तीलाच मतदान करा, तरच परिवर्तन होईल. अन्यथा काही सांगता येत नाही. तुम्ही कुणालाही मतदान करा, तो अधिकार तुमचा आहे. पण मतदान 100% नाही, 1000% नाही, करोडो टक्के प्रत्येकाने आपलं आपलं स्वतःचं मत न विकता, न लाचार होता मतदान करा. एवढीच माफक अपेक्षा आहे. बाकी जास्त काय सांगणार. धन्यवाद. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, प्रत्येक कानाकोपर्यंत पाठवा. माझं याच्यासाठीच म्हणणं आहे, जेवढे अंधभक्त असतील सगळ्या राजकीय पक्षांची, त्यांची निष्ठा आता निवडणुकीच्या काळात गुलामीचं आयुष्य जगेल. ते स्वतःचा मेंदू अंधभक्त वापरणार नाहीत, तुमच्या प्रश्नावर अंधभक्त बोलणार नाहीत. ते 4.5 वर्ष डिफेन्स करण्यासाठी त्यांचा मेंदू वापरतात, आता मेंदू वापरत नाहीत. सगळ्या अंधभक्तांपासून सावध राहा, एवढीच माफक अपेक्षा आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.